पूर्वीच्या जन्माची जर पुण्य असली तरच ईश्वराची आवड उत्पन्न होत असते. छोटासा प्रसंग आहे. आळंदीवरून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही 4 भावंड पहिल्यांदाच ज्या वेळेला पंढरपूरला आले त्यावेळेस त्यांनी विठोबाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला. या आनंदाचं जे वर्णन आहे ते शेजारी उभा असलेल्या मुक्ताईला ज्ञानदेव महाराज म्हणतात की रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी. म्हणजे मुक्ताबाईंना ते कौतुकानं साजणी म्हणताय. मग त्यावर मुक्ताईनं असं विचारलं की दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला, तसं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही? तुम्ही म्हणता तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, मग तसं इतर लोकांना का वाटत नाही? फार गोड आणि फार किती त्या लेकरानं म्हणजे मुक्ताबाईने किती सुंदर प्रश्न विचारला बघा ना ज्ञानदेव महाराज. त्यावेळेस ज्ञानदेव महाराज असं म्हणतात की मुक्ते बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. अगं मुक्ता, पूर्वी जन्मीची पुण्य असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते. म्हणजे नीती धर्माचं आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनानं जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होते. तुला सांगतो, सर्व सुखाचे आगर तर कोण आहे? हा विठ्ठल आहे. हा विठोबाचा आहे सर्व सुखाचा आगर. हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरांत भरलेला आहे. हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला. त्यावेळेस ते असं म्हणतात, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू घरी पाहिला रे हरी, पाहिला रे हरी. हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पनाच नसते खरं तर. म्हणजे तुकारामांना हा अनुभव आला त्यावेळेस त्यांनी अभंग लिहिला, आनंदाचे दोही आनंद तरंग. किती सुंदर तुकाराम महाराजांचा, आनंदाचे दोही आनंद तरंग. मग नामदेवांना जेव्हा असा अनुभव आला त्यावेळेस नामदेव महाराजांनी असा अभंग लिहिला, सुखाचे हे सुख श्रीहरी मुख पाहता भूक तहान केली. संत अमृतराय म्हणतात, आजी मी ब्रह्म पाहिले अगणित सुरगण वर्णिती जासी कटिकर नट समचरण विटेवरी. संत सेना महाराज असं म्हणतात, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची. आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप खूप आनंद होतो. असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांची संगती, त्यांचे ग्रंथ, यामुळं आपलं जे मन आहे, आपली जी चेतना आहे ती निर्मळ होत असते. आणि मन निर्मळ झालं की ईश्वराची आवड उत्पन्न व्हायला काही फार जावकश लागत नाही. म्हणून तुकाराम महाराज पण असं म्हणतात, काय वानू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविथे. काय स्थिती असेल या संतांची? असं म्हणतात, ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा. शेवटी म्हणून असं मला असं वाटतं की संत संग देई सदा. कधी कधी केवळ असा विचार जरी केला तरी आपल्या सर्वांगांवरती रोमांच उभे राहतात. म्हणून असं म्हटलं जातं की धन्य ती आपली संत परंपरा, संतांचं जीवन आहे, संतांचं आदर्श जीवन आहे. अर्थातच त्यांची जी जन्मजन्मीची साधना होती ती खूप धन्य आहे. रामकृष्ण हरी.